राज्यस्तरीय कृषी अधिकारी आणि कर्मचारी कार्यशाळा या आजच्या रोजी आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री माझे मित्र सन्माननीय आशिष जायस्वालजी, आपल्या या कृषी विभागाचे प्रधान सचिव माननीय विकासचंद्र रस्तोगीजी, कृषी आयुक्त, आयोजक आणि ज्यांनी आपल्या ठिकाणी वस्तुनिष्ठ असं विवेचन केलं ते सन्माननीय सूरजी मांढरे, प्रकल्प संचालक रस्तोगी साहेबांच्या नंतर ज्यांनी यशस्वी या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केली, प्रारंभ केला ते सन्माननीय परिमल सिंग, प्रकल्प संचालक MIDC श्री गोंदवले साहेब, प्रकल्प संचालक MIDC श्री महेंद्रेकर, प्रकल्प संचालक स्मार्टचे श्री वसेकर साहेब, व्यवस्थापकीय संचालक कृषी परिषद श्री बागडे साहेब, कार्यकारी संचालक महाबीर श्री कुंभोजकर, कृषी संचालक श्री कैलास मोते, अशोक किरणकळे, विनय आवटे, रफिक नाईकवाडी, पणन संचालक विनायक कोकरे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व सन्माननीय उपस्थित असलेले कर्मचारी, सचिवांपासून तर पर्यवेक्षक आणि कृषी सहायकांपर्यंत सर्वच स्तरावर काम करणारे आमचे सर्व कृषी अधिकारी वर्ग आणि उपस्थित सहकारी मित्रांनो, राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारचं अधिवेशन किंवा अशा प्रकारची कार्यशाळा ही कृषी खात्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केली आहे। कृषी विभाग हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे, नव्हे तर देशामध्ये आजही जवळपास 50-55% लोक हे शेती ह्या विषयावरती अवलंबून आहेत, संपर्कात आहेत आणि कामात आहेत। सन 1983 साली कृषी विभाग स्थापन झाला, आज जवळपास 142 वर्ष झाली। महाराष्ट्र राज्य हे 1960 साली निर्माण झाले आणि राज्यामध्ये पूर्वीची पारंपरिक शेतीचा आपण जर विचार केला तर आपल्याकडे आठवडे बाजाराची संकल्पना होती। 5-5, 7-7, 10-10 किलोमीटर अंतरावर जाऊन आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी करणं, धान्य खरेदी करणं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपला उत्पादित केलेला माल विकणं, ही प्रथा आणि परंपरा ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे। त्या काळी आपल्याला कधी संशय कुठल्याही उत्पादनाच्या बाबतीत निर्माण झाला नाही। आपण काय खातो, आपण काय खावं, काय पिकवतो, काय पिकवावं, या संदर्भात काय वेगळे घ्यावे का, केवळ एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हा शेतकरी पारंपरिकरित्या आपली शेती या ठिकाणी करत होता आणि म्हणूनच मधल्या काळामध्ये आपल्याला उत्पादन हे कमी पडायला लागलं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली आपण 35 कोटी होतो। नंतरच्या काळामध्ये हळूहळू शेतीचं उत्पादन कमी पडायला लागलं, बाहेरून अमेरिकेतून आपल्याला लाल गहू आणावा लागला, म्हणजे 35-40 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला सुद्धा उत्पादन आपल्याकडे पुरेसं नव्हतं। त्यामुळे आपल्याला परदेशातून आयात करणारं अन्नधान्य आणि असलेल्या परिस्थितीमध्ये गुजारा कर, कालांतराने दिवस बदलले, वेळ बदलली, काळ बदलला, टेक्निक बदललं, शेती आणि शेतीमधल्या परंपरा बदलल्या आणि त्या काळानंतर आज तागायत आपण अशा विवंचनेमध्ये आहोत की खरोखर काय खावं आणि काय खाऊ नये। त्यावेळी कदाचित आपल्याकडे अफोर्डेबल या सगळ्या गोष्टी नसतील,
2 आणि 4 आणि किलोचं आपल्याला भाजीपाला त्या ठिकाणी विकत घेता येणं त्यावेळी शक्य नसेल. आज मात्र सगळ्या गोष्टी अफोर्डेबल आहेत. आज चांगल्या एखाद्या व्यापाऱ्याला, चांगल्या एखाद्या उद्योजकाला, चांगल्या एखाद्या व्यक्तीला आपण जर हे उत्पादन अतिशय उच्च प्रतीचं आहे, शरीराला लागणारे सर्व घटक यामध्ये तुम्हाला तपासून मिळतील किंवा सर्टिफिकेशन केल्यानंतर मिळतील, अशा प्रकारची खात्री दिली तर तो कितीही पैसे द्यायला तयार होतो. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दूध विक्री, दुधाची उत्पादकता आपण जर विचार केला तर 30 रुपयाने या ठिकाणी दूध विक्री केलं जातं. मार्केटमध्ये 40-45 रुपयाला पिशवीने दूध मिळतं. पण एकीकडे 45 रुपये दूध विकत असताना मार्केटमध्ये 100 रुपये लिटरनं दूध घेणारी सुद्धा संख्या आहे. 100 रुपये लिटर दुधाने सुद्धा या ठिकाणी विक्री होते. दुधाचे दोन्हीकडे सारखंच आहे, काय फरक नाही आहे. पण हा रेट ऑफ डिफरन्स, हा एवढा मोठा डिफरन्स कशाचा आहे? हा आत्मविश्वास आणि खात्रीने या दुधामध्ये भेसळ नाही, या दुधामध्ये जे घटक आहेत ते घटक ओरिजिनल आहेत. आम्ही गायींना एक वेगळ्या प्रकारचं खाद्य खाऊ घालतो, त्यातून पौष्टिक दूध निर्माण करतो. कदाचित त्याचं मार्केटिंगही चांगलं होऊ शकत असेल आणि म्हणून समाजामध्ये की तो महाग जरी झालं तरी या ठिकाणी त्याची घ्यायची तयारी आहे. आणि म्हणून आपण काय उत्पादित करतो आणि आपण काय खाल्लं पाहिजे या गोष्टीमध्ये अलीकडचे जे समाज आहे तो अतिशय जागरूक झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केव्हा आपल्याला दवाखान्यात जाण्याची वेळ येते आणि तेव्हा आपल्याला आपल्या खाण्याची, आपल्या पिण्याची आपल्याला त्यावेळेस आठवण येते की आयुष्यात आपण काय खाल्लं आणि काय खायला पाहिजे होतं, कशामुळे आपल्याला अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, हा विचार माणसाच्या मनामध्ये येतो. अचानक वाढण्यामध्ये चिकन खाण्यामध्ये शौक म्हणून शोधाचा विषय आहे. ते आपण जास्त टीका टिप्पणी करत नाही. परंतु उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणं या आपण सुद्धा नाही. तर ज्याची व्यवस्थित मार्केटिंग होणं आणि ती झाल्यानंतर ही खऱ्या अर्थानं साखळी मूल्यवर्धित साखळी या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची आहे. कृषी विभाग कालही काम करत होता, आजही काम करतो. इथे आपल्याला काही नव्याने खूप सांगण्यासारखं आहे, नव्याने प्रशिक्षण देण्यासारखं असं नाही. परंतु समाजामध्ये एक वर्ग असा आहे तो खूप कष्ट करूनही त्याला मिळत नाही आणि कमी कष्टामध्ये काही लोकांना खूप मिळतं. वातावरणामध्ये होणारे बदल, सध्याच्या वातावरणामध्ये ते इतके बदल झाले की शेती हा विषय चर्चेचा विषय झाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, की खरोखर शेती करावी की करू नये अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह शेतकऱ्याच्या समोर उभं राहिलंय. एका घटकामध्ये होताचं होतं. सकाळी ढग आले आणि संध्याकाळी शेतीमध्ये उत्पादन शिल्लक राहत नाही. प्रचंड नुकसान या ठिकाणी होतं. आणि या संपूर्ण परिस्थितीला, प्रतिकूल परिस्थितीमधून जाणं, सरकार म्हणून त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं, आपले विचार, आपला अभ्यास त्यामध्ये प्रत्यक्षात या ठिकाणी आणणं आणि त्यातून शेतकऱ्यांना आपलं नॉलेज, आपलं ज्ञान त्या ठिकाणी देणं, ही खरी काळाची गरज निर्माण झालेली आहे. मग या बदलत्या वातावरणामध्ये काय काय सिक्युरिटी आपण त्यांना देऊ शकतो, त्या उत्पादन आपल्याला खर्च कसा कमी करता येईल तो कसा विचार करू शकतो, उत्पादन चांगल्या प्रतीचं कसं घेऊ शकतो आणि उत्पादन घेण्यासाठी ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा राज्य सरकार कुठल्या प्रकारे उपलब्ध करून देऊन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकतात, हा खरा या ठिकाणी चर्चेचा विषय आहे. प्रयत्न करणारे लोक खूप आहेत. आपण अभ्यास करतो, आपल्याला नॉलेज आहे, आपण महाविद्यालयात शिकलात, आपल्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे, आपण पुस्तकं वाचतो,
म्हणून आपल्यालाच सगळं काही कळतं असं नाहीये. ज्यांना काहीच कळत नाही अशी माणसं सुद्धा प्रयोगात अन्वये प्रयोगशील स्वभाव असल्यामुळे, तंत्रज्ञानाची ओढ असल्यामुळे, नवीन आव्हानांना सामोरं जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतामध्ये बदल करणारे शेतकरी सुद्धा आपल्यापेक्षा हुशार आहेत. जगामध्ये कोणालाही कमी समजण्याचं कारण नाही. कोणीही कोणापेक्षा लहान नाही, कोणी कोणापेक्षा मोठा नाही. नॉलेज हे सर्वांना सारखं आहे असं म्हणतात, परंतु तरी सुद्धा व्यक्ती तितक्या प्रकृती ही जी मन आहे तेवढीच खरी आहे. नव्याने नवीन टेक्निक येते. आता AI टेक्निक आलंय. AI टेक्निकला आपल्याला सामोरं कसं जायचंय, शेतीचा पोत, अन्नधान्याची परिस्थिती, आपण काय तयार करतो, कसं तयार करणार आहोत, उत्पादन खर्च या ठिकाणी कशा प्रकारे कमी होणार आहे, शेतीमध्ये काय काय प्रकार आपण या ठिकाणी केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या ज्ञानातून या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. ते ज्ञान काही वर्ष अगोदर शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या शेतीमध्ये या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण काय नवीन नाही. आपण तसे मागाव शेतकरी आपल्या 2 पावलं पुढे आहे. पण अश्युरन्स ज्याला आपण म्हणतो, आश्वासन ज्याला आपण म्हणतो, किंवा खात्री ज्याला आपण म्हणतो, संरक्षण ज्याला आपण म्हणतो, ते संरक्षण आणि ती खात्री माध्यमातून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. ही भूमिका या खात्याची काम पुढच्या काळामध्ये कृषी खात्याला करायचे आणि या कामासाठी आपण माध्यमातून काम करतो. आमचे राज्यमंत्री जयस्वाल साहेब म्हणतात ही गोष्ट खरी आहे. आपण काय काम करतो, आपल्याला काय जबाबदारी दिली, हे जास्त महत्वाचं आहे. कधी कधी असं म्हणतात की मंत्रिपद आऊट घटकायचं आहे, तो काही विषय नाही. मला तर मंत्रिपद काही वाटत नाही. मी तर मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये फार अपेक्षित होतो किंवा अपेक्षित आहे किंवा आपल्याला काहीतरी वेगळं मिळवायचं असं काही नाही. परंतु जी जबाबदारी दिली ती पक्षाने दिली असेल, ती नेत्याने दिली असेल, ती समाजाने दिली असेल, जिथे जिथे जबाबदारी आपण दिली ती जबाबदारी आपण कर्तव्य भावनेने पार पाडणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण सर्वजण आपल्याला शासन पगार देते, पगारासाठी आपण काम करतो असा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतु पगाराच्या पलीकडे जाऊन समाजातला एक घटक म्हणून आपण या क्षेत्रामध्ये जेवढं अलौकिक असं काम करू तेव्हा कामाचा मोबदला, त्या कामाचा फायदा हा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी होणार आहे. कृषी खात्यामध्ये अनेक अधिकारी खूप हुशार आहेत. अनेक अधिकारी रिटायर झाले आहेत. कृषी सचिवांमध्ये ज्या लोकांनी पूर्वी काम केलंय त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे अनुभव त्यांच्या गाठीचे आहेत. काही आमचे अडाणी शेतकरी आहेत पण प्रयोगाने फार पुढे गेलेले आहेत. नव्याने फार्मर प्रोड्युसर नव्याने शेतकरी गट आलेले आहेत. नव्याने महिला बचत गट आले आहेत. परवा पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात भटकर साहेब इथं आहेत. परवा मी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी याच व्यासपीठ प्रस्तुती साहेब पण आहेत. एकंदरीत लोकांमधला उत्साह, एकंदरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपड आणि त्यातून जीवनामध्ये आपल्याला आश्वासक जीवन जगण्यासाठी करावे लागलेले प्रयत्न याचं उत्तम नमुना, उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. आणि खरोखर समाजामध्ये असे लोक आहेत. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी हॅकेथॉन नावाची संकल्पना आमच्या डोळ्यासमोर मांडली आणि त्यांनी सांगितलं की IAS अधिकारी सगळ्यांना सूचना दिल्या की मला हे करून पाहिजे आहे. एक स्पर्धा आयोजित करा. ग्रामीण भागामध्ये शेतकरीमध्ये जे प्रयोगशील आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण करा. केवळ कृषी विद्यापीठावर अवलंबून न राहता समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, शेतीमध्ये प्रत्येक मिलेटमध्ये किंवा प्रत्येक उत्पादनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे, त्यांना प्रोत्साहन देऊया. त्यांची आयडिया घेऊया, त्यांच्याकडनं काही माहिती घेऊया. त्यांना बक्षिसाच्या रूपाने काही रक्कम या ठिकाणी राज्य सरकार देईल. परंतु त्यांचं ज्ञान, विद्यापीठाचं ज्ञान, बाहेरच्या देशातून आलेलं ज्ञान, बाहेरच्या देशातून विकसित झालेले वाहन हे आपल्याला लोकाभिमुख कसे करता येतील आणि या संपूर्ण डिपार्टमेंटला सिंक्रोनाइज कसं करता येईल या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. त्यामुळे कृषी विभाग हा पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे, पुढे चालत राहणार आहे.
पण आता या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यातून आम्ही मार्ग शोधतोय. आम्ही निर्णय घेतला. मी सचिवांना पहिल्याच दिवशी सांगितलं, राज्य सरकारमधल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आमच्याकडे राहणार नाही. शेवटच्या बदले क ड वर्गाच्या बदल्या खाली तुमचे अधिकार तुम्हाला घेऊन टाका. राज्यमंत्र्यांना काय अधिकार जातील मोजक्या, मी 1-2% फक्त बदल्या अधिकाराच्या असतील तेवढंच फक्त माझ्या राज्यात, त्याही अन्यायकारक बदल्या होणार नाही याची दखल शासन म्हणून मी आणि माझ्याबरोबरचे सर्व सहकारी या ठिकाणी घेणार आहोत. मला कल्पना आहे, राग द्वेष, एखाद्या व्यक्तीला शिक्षा आणि सातत्याने त्याच्या जीवनामध्ये आलेली अस्थिरता ही कायमची संपवायची असेल तर त्याच्या मनासारखं या ठिकाणी काम केलं पाहिजे. ज्यांच्याकडनं तुमच्याकडनं मला अपेक्षा आहेत, पण माझ्या अपेक्षा पूर्ण करत असताना तुमच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार आहे? तेव्हा तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या मागण्या ज्या योग्य आहेत त्या 100% केल्या पाहिजे. म्हणून लॅपटॉपच्या संदर्भामध्ये पण आम्ही राज्य सरकार निर्णय घेतलाय की लॅपटॉप सुद्धा आम्ही या ठिकाणी कृषी सहाय्यकांना आणि त्यांनी लवकरात लवकर टेंडर काढून सर्वांना लॅपटॉप आणि उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि अतिशय आमचा कर्मचारी वर्ग कसा तयार राहील या दृष्टिकोनातून राज्य शासन प्रयत्नशील राहणार आहे. आम्ही कुठे कमी पडणार नाही. आमच्या कोणावरती आमचा कोणीही दुश्मन नाही, आमचा कोणीही विरोधक नाही. राजकारणाच्या ठिकाणी होत असतं. निवडणुका येतात, निवडणुका जातात, दर 5 वर्षाने सरकार बदलत असतात, सरकार टिकत असतात, ज्याच्या कामावरचा तो भाग आहे. पण एखाद्या डिपार्टमेंटचं काम व्यवस्थित एकदा करायचं असेल तर तो आत्मविश्वास आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे, अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि या धारणेने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचंय. आणि म्हणून येणाऱ्या सर्व काळामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी ज्या काही योजना असतील, ज्या त्यांच्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी स्वयंपूर्ण आहोत. कुठेही कमी पडणार नाही. आपण कुठल्याही अटीशर्ती घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण फक्त मनापासून चांगलं काम करा. मनापासून हा शेती हा विभाग आहे, शेतकरी राज्यातला शेतकरी वर्ग आहे, हा अत्यंत मनापासून या ठिकाणी खुश झाला पाहिजे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आपण एका रात्रीतून बदलू शकत नाही, एका रात्रीतून हे बदलणार नाही. राजकारणात एका रात्रीतून घडणार नाही. केंद्र सरकार यांनी जर पुढाकार घेतला, आपण राज्यामध्ये क्रांती करू शकतो. शेतीमध्ये आज 10,000 कोटी रुपयाचं परकीय चलन आपण शेतीच्या महाराष्ट्र राज्यात 10,000 कोटीच्या ऐवजी आपण मेजॉरिटी ऑफ द पार्ट हा कृषी क्षेत्राचा कसा राहील. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार कृषी क्षेत्रावरती भांडवली गुंतवणूक जास्तीत जास्त कशी करेल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे. मॅक्झिमम आपला उत्पादन जे झालेलं आहे ते जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर आपल्याला एक्सपोर्ट कसा वाढवता येईल आणि त्यातून आपल्याला परकीय चलन कसं वाढेल हा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे. 10,000 कोटीपर्यंतच का जात आहे महाराष्ट्र राज्य, उद्या 50,000 कोटीपर्यंत का जात नाही. आणि जेवढी निर्यात आपण वाढवू, जेवढा परकीय चलन आपल्या देशाला मिळेल तेवढी गुंतवणूक आपल्याला या क्षेत्रामध्ये वाढवता येईल. आणि भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करणं फार आवश्यक आहे. मी अनेक वेळा सांगतो की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी हा शेती नाही. शेती हा भांडवली व्यवसाय आहे. भांडवलाशिवाय शेतकऱ्याला काही करतात. शेतकऱ्याच्या घरामध्ये पैसे नसतात. त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून तो पाईपलाईन करायला गेला, त्याच्याकडे पैसे आहे म्हणून तो ट्रॅक्टर घ्यायला गेला, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्याने ड्रीप इरिगेशन केलं, असं होत नाही. पैसे मग तो बँकाचं कुठून तरी कर्ज काढतो, कर्जबाजारी होतो आणि मग तो सातत्याने अडचणीत आला की सरकार मदत करत नाही आणि शेतकरी हा निराश होतो, नाराज होतो, वैफल्यग्रस्त होतो आणि त्यातून मग वेगळे विचार त्याच्या मनामध्ये येतात. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये. मुळात भांडवल करून ही शेती उत्पादनामध्ये शासकीय खर्चाने कशी या ठिकाणी आणता येईल, अशा प्रकारचं नवीन टेक्निक शेतकऱ्यांना कसं देता येईल तो विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे. आणि म्हणून केंद्राशी हातात जोर सुदैवानं मला सांगायला अभिमान वाटतो की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब अत्यंत हुशार आणि चांगला माणूस आहे. राज्याचं 15 वर्ष मुख्यमंत्रीपद मध्य प्रदेश सारख्या राज्यातून त्यांनी उपभोगलंय. शेतीच्या संदर्भात ते बारीक छोटे प्रश्न त्यांना माहिती आहेत. मला अनेक वेळा जेव्हा कार्यक्रमात ते भेटले त्यांनी मला सांगितलं कि मानिकराव जी जो आपको चाहिए आप सिर्फ मुझे प्रपोजल भेजिए, केंद्र से जो हो सकता है मैं आपके लिए दे दूंगा, महाराष्ट्र के लिए दे दूंगा.
फार्मर के लिए दूंगा। शेतकरी मेरा, मैं उनके परिवार से हूं। ये त्यांच्या भावनेमध्ये, त्यांच्या कामामध्ये जी प्रगतिशीलता आहे ती खूप महत्त्वाची आहे। मित्र, एकच लक्षात ठेवा, हेतू चांगला पाहिजे। जोपर्यंत तुमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहे तो तुम्हाला कोणाची भीती वाटण्याचं काही कारण नाही। आम्हाला कधी कधी असं वाटतं जीवन एवढं सुंदर आहे, एवढं चांगलं आहे, अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये कुठे टीका टिप्पणी नाही, अशा क्षेत्रात जाऊन काम करूया, निसर्ग परिसरात जाऊन आपण राहूया। पण मग शेवटी हे करायचं कुणी, हा प्रश्न निर्माण होतो। दुसरा, या समाजामध्ये, या क्षेत्रामध्ये या लोकांना कुठून लोक आणणार? तुम्ही काय बाहेरून लोक येणार का? लंडन अमेरिकेहून? त्या भारतातल्या लोकांनाच या ठिकाणी करून समाज एका लाईन मध्ये, एका विकासाच्या आणता येईल दृष्टिकोनातून सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे। आणि म्हणून सामुदायिक प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपलं प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। मी आधी नाही, माझ्याजवळ तर खूप मुद्दे बोलण्यासारखे, परंतु नंतर मी आज दिवसभर या शाळेमध्ये बसणार आहे। आमचे राज्यमंत्री महोदय सुद्धा बसणार आहे आणि आमचे IAS अधिकारी हेही या ठिकाणी बसणार आहे। कार्यशाळेमध्ये अनेक लोक अतिशय उत्तम करणार आहेत। मला सुद्धा त्या प्रबोधनाची गरज आहे। मी फार मोठा नाही, मी फार हुशार नाही, मीही आपल्यासारखा सामान्य माणूस आहे। आणि सामान्य माणसाला मंत्रिपदाची संधी मिळणे आणि त्यातून सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढणे ही फार मोठी गोष्ट आहे। सामान्य जनतेच्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत, मला आहे, माझाही हेतू स्वच्छ आहे। वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, करण्यामध्ये 4-2 गोष्टी चुकू, पण हेतू माणसाचा स्वच्छ असला पाहिजे। कारण स्वच्छ हेतू घेऊन या आपल्या विभागामध्ये आपण सर्व काम करा, आपला हेतू स्वच्छ ठेवा, आपलं काम स्वच्छ ठेवा। आपल्याला समाजामध्ये न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। समाजामध्ये कृतज्ञता या ठिकाणी करणारी लोक आहेत, समाजामध्ये कामाची जाणीव ठेवणारी लोक आहेत। आणि ती लोक आपल्याला, जेव्हा मी विभागावर बैठक घेतल्या तेव्हा मला अनेक अधिकाऱ्यांची नावं घेऊन सांगितलं। आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, खूप मार्गदर्शन केलं चांगलं। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी क्षेत्रामध्ये बदल करता आला, आमचं उत्पादन वाढलं। अशा प्रकारच्या खूप मागण्या कहाण्या त्यांनी ऐकवल्या। त्यामुळे आपल्यामध्ये खूप स्पार्क आहे, आपल्यामध्ये खूप क्षमता आहे काम करण्याची। आपण ती काम करत असं दाखवावी। आणि हा विभाग आणि हे काम महाराष्ट्रामध्ये 50-55 अवलंबून आहे, तर मी तर म्हणतो 100% लोक तुमच्यावर अवलंबून आहे। 50-55% तर रोजगारासाठी अवलंबून आहे, पण उर्वरित लोक खाते शेवटी तुम्हीच उत्पादन केलेलं खाणार आहात। त्यामुळे मला मुंबई पुण्यातले अनेक लोक जेव्हा भेटतात तेव्हा मला विचारतात आम्ही काय खाऊ आणि काय खाऊ नये, तुम्ही सांगा। म्हणजे याच्यामध्ये मी आताच आयुक्त साहेब आणि सचिव साहेबांनी सांगितलं की आपल्याला सर्टिफिकेशन करावं लागेल की हे खाण्यायोग्य हे पदार्थ आहेत, खाण्यायोग्य ही उत्पादन आहेत। तुम्ही या गोष्टीला एखाद्या ठिकाणी आपण ऍप चालू, ऍपवरती ऑर्डर देता येतील किंवा त्या शेतकरी कंपन्यांना सांगता येईल, त्या शेतकरी बचत गटांना सांगता येईल तुम्ही तुमचा माल मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या अमक्या सोसायटीमध्ये जा। 1000 2,000 लोकांच्या सोसायट्या निर्माण झाल्या आहेत। त्या ठिकाणी तुमचा माल सकाळी गेला की संध्याकाळी 2 तासात संपून जाईल। शेतकरी पण तेवढा प्रयत्नशील आहे। शेतकऱ्यांना वाटतं त्यांच्या मालाला 2 पैसे जास्त मिळाले, तोही या ठिकाणी प्रयत्न करेल। पण ही लिंकअप या ठिकाणी होणं फार आवश्यक आहे। या लोकांनी बाजार विकावं कुठे हे त्यांना कळलं पाहिजे आणि मार्केटमध्ये काय खावं आणि कुठून खावं हे लोकांना कळलं पाहिजे। आणि म्हणजे याचा समन्वय साधण्याचं काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे, ते निश्चितपणे आपण योग्य रीतीने करू असा आत्मविश्वास देऊन आजच्या या कार्यशाळेला मी आलेला सन्माननीय अधिकारी, कर्मचारी आणि सर्व आमच्या सहकारी बांधवांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आम्ही औपचारिक